शेतामध्ये कंपाऊंड बांधण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवर विरोधी गटानं सशस्त्र हल्ला चढवला। या हल्ल्यात 5 जण जखमी झाले। ही घटना हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या गुडाळे मळ्यात आज दुपारी घडली। या प्रकरणी शिरोली पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतलंय। तसंच हल्लेखोरांकडून तलवारीसह अन्य घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। या घटनेमुळे नागाव परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय। हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या प्रभाकर ऐतवडे आणि राजेंद्र चौगुले यांचा शेतजमिनीतील वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे। शेतामधील रस्ता प्रभाकर ऐतवडे यांच्या मालकीचा असून तशी 7/12 पत्रकी नोंद आहे। हा रस्ता बंद करण्यासाठी ऐतवडे यांनी पोलीस ठाण्याकडून परवानगी घेतली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र बोलावून नोटीस दिली होती। कुणाची काही तक्रार असल्यास दिवाणी न्यायालयात जाण्यास पोलिसांनी सांगितलं होतं। दरम्यान आज दुपारी प्रभाकर ऐतवडे आपल्या शेतात कंपाऊंड घालत होते। त्यावेळी चौगुले यांनी नातेवाईकांना बोलावून घेतलं। यावेळी जोरदार वादावादी होऊन चौगुले आणि त्यांच्या सोबतच्या तरुणांनी प्रभाकर ऐतवडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढवला। त्यामध्ये प्रभाकर ऐतवडे यांचे 3 नातेवाईक गंभीर जखमी झाले असून 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांची धरपकड केली। तसंच 3 कार आणि हत्यारं जप्त केली आहेत। या प्रकरणी राजेंद्र चौगुले आणि महादेव चौगुले यांच्यासह सुमारे 35 जणांवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय।